मी तुमच्यामध्ये आणि सिद्धीमध्ये जास्त टाइम घेणार नाहीये, कारण तिला जास्त वेळ भेटला पाहिजे. तुम्हाला कम्युनिकेट करायला जास्त वेळ भेटला पाहिजे. या अनुषंगाने मी जास्त वेळ न घेता पुढील सेशनसाठी सिद्धीकडे हँडओव्हर करतो. सिद्धीचं इंट्रोडक्शन, सिद्धी सध्याला कुठल्या कॉलेजमध्ये आहे, काय करतीये, कोणती ब्रांच आहे, हे सगळं सिद्धी देईल. ओके. सो मी जास्त इन बिटवीन तुमच्यामध्ये बॅरियर न क्रिएट करता पुढच्या सेशनसाठी सिद्धीकडे हँडओव्हर करतो. माईक सिद्धी, ओव्हर टू यू प्लीज. बट बिफोर दॅट जस्ट वन मिनिट हा सिद्धी, जस्ट 1 मिनिट. बिफोर दॅट मला एक गोष्ट चॅटमध्ये पाहिजे की या सेशनमध्ये आपण कुठल्या सिटी मधून बिलॉंग करतो आहोत. आता सध्या एकदा चॅटमध्ये टाकू शकतात. नगर, संभाजीनगर, पुणे, गोंदिया, ग्रेट. फास्ट रिप्लाय. अहिल्यानगर, ग्रेट. कराड, ग्रेट गाइज. बुलढाणा, ग्रेट. नाशिक, ओके. अहिल्यानगर, मलकापूर, येस. अदर देन दॅट संभाजीनगर, ग्रेट 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 ग्रेट. तुमच्या कमेंट्स चालू द्या. मी इन बिटवीन मध्ये सिद्धीकडे हँड ओव्हर करतो. सिद्धी, ओव्हर टू यू प्लीज. आवाज येतोय? येस, गुड इव्हनिंग. आवाज येतोय. Good evening, friends. My name is Siddhi Shinde. I have completed my 11th 12th from New Arts College, Ahilyanagar, and currently I am studying at Government College of Engineering, Karad, in ENTC branch. I have fascinated about government college since my 11th 12th. पण माझी अशी तयारी नव्हती जास्त, म्हणजे 11वी 12वीला जास्त मी सीईटीचं एवढं प्रिपरेशन केलं नव्हतं. मी खरा सीईटीचा अभ्यास हा 12th बोर्डच्या एक्झाम झाल्यानंतर सुरू केला. शेअर करते आज. आता आपण सेशनला सुरुवात करू. नेक्स्ट स्लाइड. आवाज येतोय? येस सिद्धी, आवाज येतोय. स्लाइड शो होती तुला? नाही. स्क्रीन फ्रीज झाली. नेटवर्क इश्यू. एकदा 1 मिनिट चेक कर एकदा. हा होते. येस. आपला फर्स्ट पॉइंट आहे कन्सिस्टन्सी. तर हा वर्ड तुम्ही खूप ठिकाणी ऐकत असाल, म्हणजे असं लेक्चर्स वगैरे मध्ये, मोटिवेशनल स्पीकर्सच्या लेक्चर्स मध्ये वगैरे. तर कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपल्या कशाच्या पण प्रिपरेशन मधला. म्हणजे आपण कशाची पण तयारी करत असो तर कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाची आहे. तर आता आपण सीईटीची तयारी करतोय, मग असं ठरवतो आपण की आज रोज आपण काहीतरी करणार आहे, एक पॉइंट करणार आहे किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे. तर आपण काय होतं की नाही आजचे दिवस जाऊ द्या, आज एक दिवस केलं नाही तर काय नाही होत. पण असं नाहीये. ज्या आपण असं बोललो की मग ते कायम तेच होत जाते आपल्याकडून. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण जे ठरवलंय ते रोज केलंच पाहिजे. माझ्याकडून पण ते चूक व्हायची. म्हणजे सुरुवातीला मी रेग्युलर केलं, टेस्ट वगैरे दिल्या, पण नंतर माझ्याकडून थोडंसं व्हायला लागलं की आज नको जायला, कंटाळा आलाय. मग त्याने माझ्या मार्क्सवर इफेक्ट झाला. म्हणजे जे जास्त चांगले पडणार होते ते थोडेसे कमी झाले. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. जे ठरवलंय ते रोज केलंच पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. सध्या स्लाइड्स रिफ्लेक्ट होतात तुला प्रॉपरली? नाही, थोडस लेट दिसतंय. माइट बी जर नेटवर्क इश्यू असेल तर तू कॅमेरा बंद कर आणि मग हे कर. बट चेक कर एकदा.
दिसते. येस येस येस, यू कॅन स्टार्ट. सेकंड पॉइंट आहे आपला प्रॉपर शेड्यूल बिफोर स्टार्टिंग द डे सो डे विल बी प्रोडक्टिव्ह. आपण जो दिवसाची सुरुवात करण्याच्या आधी आपला दिवसात काय करायचं ते आपल्याकडे रेडी पाहिजे. म्हणजे समजा असं आपण उठतो, काय करायचं ते करतो, काय नंतर मग जो समजा क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व्ह केले, झालं. मग तेवढं झालं की आपल्याला समजत नाही की आता काय करायचं, मग आपण टाइमपास करत बसतो. असा टाइम वेस्ट होतो आपला. तर त्यामुळे काय झोपायच्या आधी आपलं म्हणजे उद्याचा दिवस काय करायचं ते झोपायच्या आधी आपलं सगळं तयार पाहिजे शेड्यूल उद्याचं. म्हणजे आपला टाइम वेस्ट होणार नाही. त्याच्यामुळे प्रॉपर शेड्यूल हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते तुमचं एक मिनिट सर. आवाज येतो? येस येस येस, आवाज येतोय तुझा. थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ओके, स्लाइड्स जर काही रिफ्लेक्ट होत नसतील ना सध्या, तर मी तुला थोडेसे रेडी करून दाखवतो, जेणेकरून मग तुला काही इश्यू येणार नाही. ओके, सो नेक्स्ट स्लाइड आहे ॲज अ टाइम इज लिमिटेड, ट्राय टू फोकस ऑन द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. म्हणजे आपल्याकडे आता टाइम लिमिटेड आहे सीईटी साठी. जास्त आपल्याकडे हार्डली 2 महिने असतात. आता तुमच्याकडे फक्त 25 डेज असतील बहुतेक. 19 पासून पेपर स्टार्ट होतोय तुमचा. तर टाइम कमी, तुम्ही सगळं हे नाही करू शकत कव्हर की प्रत्येक लेसन आपण पूर्ण डिटेलमध्ये तो स्टडी करून होणार नाही आपल्याकडून. मग काय करायचंय, क्वेश्चन पेपरवर फोकस करायचंय. कारण सीईटीला कसं असतं की बॅचेस जास्त असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ते नवीन क्वेश्चन नाही हे करू शकत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर ते जास्त फोकस करतात. तेच क्वेश्चन्स रिपीट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपरवर जास्त फोकस करायचंय. जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट स्लाइड. Analyze the question paper and each question at least twice after solving it. तुम्ही प्रत्येक म्हणजे क्वेश्चन पेपर जो सॉल्व्ह करताय तो सॉल्व्ह केल्यानंतर अनालाइज करायचा आहे. त्यातला प्रत्येक क्वेश्चन अनालिसिस करायचं आहे. म्हणजे सॉल्व्ह केला तुम्ही, नंतर घरी आले तर त्यातले म्हणजे प्रत्येक जो क्वेश्चन असतो तो परत सॉल्व्ह करून बघायचा आहे. जो येतोय तो पण सॉल्व्ह करायचा, जो नाही येत तो पण सॉल्व्ह करायचा. आणि जो नाही येत त्यात मग ते बघायचं कोणता फॉर्म्युला यूज केलाय, तर काय यूज केलाय. नुसतं असं नाही करायचं तर समजा तुम्ही क्वेश्चन बघितला त्यात हा फॉर्म्युला यूज केलाय, मग तुम्ही काय करणार की हा असा क्वेश्चन आला की हाच फॉर्म्युला यूज करायचा. असं नाही करायचं. ते बघायचं तो फॉर्म्युला तिथं का यूज केलाय, ती कन्सेप्ट तिथं का अप्लाय होतीये. त्याआधी काय होणार की तुम्हाला त्या टाईपचे अजून क्वेश्चन आले तरी ते सॉल्व्ह करता येणार. आता मी अभिषेक सरांकडे हँड ओव्हर करते. ते थोडी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस बद्दल इन्फॉर्मेशन देते. येस येस येस. ओके, बिफोर दॅट हे जे काही पॉइंट्स आहेत ना मित्रांनो, हे पॉइंट्स जे ते ऍक्च्युअल प्रूव्हन अँड टेस्टेड पॉइंट्स आहेत. ओके, म्हणजे याच गोष्टी या गोष्टी तिने फॉलो केल्या सिद्धीने, आणि सेम गोष्टी फॉलो केल्यामुळे तिला तिचं अचिव्हेबल कॉलेज किंवा जे ड्रीम कॉलेज आहे हे भेटलं. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज भेटायचं असेल तर काय करावं लागतं, म्हणजे एक खूप इम्पॉर्टंट म्हण आहे की बाबा आपण असं म्हणूयात की छोट्या छोट्या गोष्टींनी पूर्णत्व येतं, पण पूर्णत्व ही छोटी गोष्ट नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय क्वेश्चन पेपर 2दा सॉल्व्ह करायचे, एकच क्वेश्चन डबल सॉल्व्ह करायचं, किती छोटी गोष्ट आहे, राईट? वाटतं. किती लोकांना असं प्रेडिक्शन आहे किंवा ठीक आहे, हे तर आम्ही ऐकलेलं आहे, राईट? सो पण काय आहे मित्रांनो की ही छोटी गोष्ट आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा रिपिटेटिव्ह टास्क मध्ये येतात तेव्हा काय होतं, तर तेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली होते, तेव्हा तुमची मेहनत चांगली होते, तेव्हा तुम्हाला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी टाइम आहे, पहिल्या वेळेस जर 10 ते 12 मिनिटं लागले तर दुसऱ्या वेळेस ते जे आहे ते 8 ते 9 मिनिटावर येतं. सो या प्रॅक्टिसमुळे काय होतं, ते या प्रॅक्टिसमुळे बेसिकली तुमचा जो टाइम आहे तो वाचतो, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्सला वेळ भेटतो. सो या सगळ्या गोष्टी ज्या प्रूव्हन आणि टेस्टेड आहेत. सो एक्झॅक्टली नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढे याच्यामध्ये एक्झॅक्टली सिद्धी सांगणारच आहेत, बट नेक्स्ट स्लाइड.
ओके, सो जस्ट 1 मिनिट. ओके, सो याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, की याच्यामध्ये 2-3 पार्ट्स आहेत. पहिला मेजर पार्ट म्हणजे काय, की तुमची सीईटीचं म्हणजे आपण याला असं म्हणूयात की हे जे पार्ट्स आहेत याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि 12th MST CET किंवा जेई याला प्रिपेअर करणं हा एक वेगळा पार्ट आहे. सो याच्यामध्ये पहिला पार्ट कोणता आहे, तो आहे सीईटी एक्झाम फॉर्म फिलिंग. सगळ्यांनी फॉर्म भरलाय तेव्हाच इथे, बरोबर. त्यानंतर एक्झामिनेशन, तुम्ही सीईटीचा फॉर्म भरलात, तुम्ही एक्झाम देणार आहात, राईट. एक्झाम तुमची पूर्ण झाली त्यानंतर आपला रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्टच्या नंतर सीईटी सेल इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ही सुरू करणार आहे आणि त्यानंतर एक्झॅक्टली कॉलेज ऍडमिशन राऊंड कॅप राऊंड सुरू होणार आहे. देन आफ्टर तुमची जी प्रोसेस आहे, ओके, ही ऍडमिशन प्रोसेस संपेल, तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला भेटेल. आता माझा एक जेन्युइन क्वेश्चन आहे सर्वांना, तो म्हणजे काय, तर हा सगळा जो ठेव चालू आहे म्हणजे तुमचं सीईटीचा अभ्यास असेल, जेई 2चा अभ्यास असेल, राईट, किंवा याच्या डिकेलला बोर्ड स्टडी असेल, जेई सेशन 1चा स्टडी असेल, हे सगळं करण्यापाठीमागे मोठं काय आपला, तर आय थिंक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला भेटणे आपल्या मनासारखं, बरोबर आहे, राईट. आपण इंटरॅक्टिव्ह राहूयात मित्रांनो, त्याच्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला माझं बोलणं समजतंय का. सगळ्यांचा मोठो काय, चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला भेटणे. याच्यामध्ये पहिला पार्ट आहे चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटण्यासाठी तुमचे सीईटीचे चांगले मार्क आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस काय हे नीट समजून घेऊन त्यावर काम करणं. सो चांगला अभ्यास करणं, चांगला प्रिपेअर करणं, यासाठी ते तुम्हाला करावं लागेल. ना तुमच्या जागेवर पॅरेंट्स येणार आहेत, ना तुमच्या जागेवर तुमचे क्लासमध्ये शिकवलेले सर येणार आहेत, ना एनरोल इंजिनियर्सची टीम येणार आहे. एनरोल इंजिनियर्सची टीम, क्लासमधले टीचर्स, तुमचे पॅरेंट्स, तुमचे मोठे बहीण भाऊ, हे सगळे लोक तुम्हाला गाईड करू शकतात, सपोर्ट करू शकतात, तुमच्या आजूबाजूला पाहिजे तसं एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकतात. बट अचीव्ह तुम्हालाच करायचं. म्हणजे सध्याला IPL चालू आहे, राईट, थोडा IPLचा माहोल चालू आहे, तर IPL विषयी थोडंच बोलूयात आपण. काल कोणती मॅच होती फेमस, याचा आन्सर तर चॅट बॉक्स मध्ये आला पाहिजे यार. कोणती, MI वर्सेस CSK? येस 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 येस, राईट. सो आता याच्यामध्ये काय, प्लेयर एखादा चांगला खेळतो कधी, जेव्हा त्याला माहोल भेटतो, चांगलं पिच आहे, बॉल चांगला येतोय, त्यांनी चांगली केलेली नेट प्रॅक्टिस आहे, राईट, तेव्हा तो 1000 लोक, 10,000 लोक, लाखभर लोक स्टेडियम मध्ये त्यांच्या समोर एक लॉंग सिक्स मारू शकतो. जर नेट प्रॅक्टिस कमी असेल तर ही गोष्ट शक्य आहे का, नेव्हर. जर कोच वीक असेल तर ही गोष्ट शक्य आहे का, नेव्हर. सो आपल्याकडे कोच चांगला आहे, आपल्याला पूर्ण ट्रेनिंग दिल्या गेलेली आहे. आता बाकी काय, तर आपली बाकी ती म्हणजे आपली नेट प्रॅक्टिस. एकदा ही नेट प्रॅक्टिस झाली ना की त्यानंतर जेव्हा सीईटीची ऍक्च्युअल मॅच होईल ना, ज्या दिवशी तुम्ही पिचवर जाल त्या दिवशी मी लिहून देऊन सांगतो 6 फिक्स आहे. सो त्यासाठी हे सेशन्स आहेत मित्रांनो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस ही तर फक्त ट्रॉफी घेणं आहे. ट्रॉफी घ्यायला जाण्यासाठी काय करायचंय किंवा काय नाही हे आपण सांगूया, ओके. सो नेक्स्ट पॉइंटला डिस्कस करण्यासाठी मी पुन्हा सिद्धीकडे हँड ओव्हर देतो. सिद्धी, कॅन यू प्लीज कंटिन्यू? येस सर. तर नेक्स्ट पॉइंट आहे अनालाइज द PYQ क्वेश्चन अँड ट्राय टू सॉल्व 2 पेपर सेट्स ऑफ दोज अँड देन अनालाइज दोज. दिवसातून ऍटलिस्ट तुम्ही 2 क्वेश्चन पेपर सॉल्व केले पाहिजे प्रिव्हियस इयर. हे क्वेश्चन पेपर तुम्हाला म्हणजे कुठं पण अवेलेबल होऊन जातील किंवा तुमच्या क्लासेस वगैरे मध्ये पण तुमचे टेस्ट घेत असतील तर तिथं पण मिळत असतील तुम्हाला क्वेश्चन पेपर्स. तर ते तुम्ही सॉल्व करायचे आणि अनालायसिस करायचे, म्हणजे ते परत एकदा सॉल्व करून बघायचे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायचा, त्यातले मी मगाशी सांगितलं तसंच की ते जो येतोय तो पण सॉल्व करायचा, नाही येत तो पण सॉल्व करायचा, त्याचे फॉर्म्युलेज बघायचे, टाईप बघायचा, त्याचे पॉइंट्स, म्हणजे तुम्ही समजा त्यात तुम्हाला समजा क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यानंतर समजेल की आपल्या कोणता पॉइंट वीक आहे, कोणता पॉइंट झाला नाहीये,
कोणता टॉपिक आपल्याला अजून करायचा आहे. तर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यावर आपल्याला समजेल. म्हणून ॲटलीस्ट 2 क्वेश्चन पेपर रोज सॉल्व्ह केले पाहिजे. ते खूप नाहीये, 3 तास लागतात एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला. तर 6 म्हणजे कधी-कधी लवकर पण होऊन जातात आपले. नेक्स्ट स्लाईड. हा टाईम मॅनेजमेंट आपण नंतर पाहू. नेक्स्ट स्लाईड. डोंट मग अप द फॉर्म्युला. अंडरस्टँड द कन्सेप्ट वाय अँड हाऊ इट इज डिराइव्ड. म्हणजे आपण जे क्वेश्चन पेपर अनालिसिस करतोय त्यात फॉर्म्युलाज बघतो क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला यूज केलाय. मग रट्टा मारायचा फॉर्म्युलांचा फक्त की असं होतं. फक्त हा फॉर्म्युला इथे यूज केलाय, हा असा आहे. तर असं नाही करायचं. आपलं ज्यांनी बोर्डचा अभ्यास केलाय त्यांचे डेरिव्हेशन्स पण झालेले असतील. तर ते जेव्हा आपण फॉर्म्युला समजून घेऊ तेव्हा तो जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करता येतो. मग नुसता रट्टा नाही मारायचा आहे. फॉर्म्युला समजून घेऊन मग त्याचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट स्लाईड. सी युअर एक्झाम डेट. हा म्हणजे इथंच हे टाइम मॅनेजमेंट पण पाहू आपण, की जे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आपण ते टाइम लावून सॉल्व्ह करायचे. म्हणजे असं नाही घेतलाय आणि जो होतोय तोपर्यंत सॉल्व्ह करत राहायचं, तसं नाही करायचं. टाइम लावून सॉल्व्ह करायचं. कारण ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो आपल्याला टाइम पुरत नाही. तिथं आता ह्याला कसं असतंय की केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी 3 तास असतात आणि मॅथ्ससाठी 1.5 तास आणि मॅथ्ससाठी 1.5 तास. तर माझं काय झालेलं, मी हार्ड क्वेश्चन आधी सॉल्व्ह करत बसले आणि सिंपल मागे राहिले माझे. मग त्याच्यामुळे मला टाइम पुरला नाही. तर कव्हर नाही होत. मग तुम्ही आत्तापासूनच सवय लावली टाइम लावून सॉल्व्ह करायची तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येत नाही. सी युअर एक्झाम डेट अँड मेक टाइम टेबल दॅट कव्हर्स ऑल युअर टॉपिक. एक्झामची म्हणजे आता डेट येतीलच तुमच्या, अजून आल्या नसतील. 19 पासून तुमचं सुरू होतंय ना सीटी एक्झाम. तर आता तुमच्याकडं ॲटलीस्ट 25 डेज आहेत तुमच्याकडं. मग तुम्ही टाइम टेबल बनवायचंय. हे क्वेश्चन पेपर तर सॉल्व्ह करायचेच आहे रोज 2 आणि त्याच्या व्यतिरिक्त जो टाइम उरतोय तुमचे जे पॉइंट्स राहिलेले आहेत, जे अजून झाले नाही तुमचे करायचे राहिलेत, तर ते पॉइंट्स काढायचे टॉपिक सगळे आणि ह्या 25 डेजमध्ये टाइम टेबल बनवायचं. 2 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. नंतर जो वेळ उरतो त्यात प्रत्येक सब्जेक्टसाठी एक टाइम स्लॉट ठेवायचा आणि त्या स्लॉटमध्ये तुमचा जो टॉपिक राहिलाय तो कव्हर करायचा. आणि असं नाही की खूप वेळ एकच हे करत बसतोय, असं एकच सब्जेक्ट जास्त वेळ नाही करत बसायचं. मग करायची इच्छा नाही होत नंतर. थोडा टाइम ब्रेक घ्यायचा आणि वेगळ्या सब्जेक्टचं करत राहायचं. नेक्स्ट स्लाइड. If you don't know any question, don't waste your time. म्हणजे मला एखादा क्वेश्चन अडतोय तर तुम्ही त्याच्यावर टाइम वेस्ट नाही करायचा. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग ते सगळे झाल्यानंतर मग हार्ड क्वेश्चनवर यायचं. ते सॉल्व्ह करायचे आणि ते झाल्यानंतर मग जे येत नाही असं की हे पॉइंट आठवतच नाही आपल्याला, पण ते म्हणजे असं सोडून नाही द्यायचं तो क्वेश्चन. काहीतरी आपल्याला जे वाटतंय ते करायचं तिथं. म्हणजे सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्याच्यामुळं क्वेश्चन म्हणजे एक पण क्वेश्चन सोडायचं नाही. सगळे अटेम्प्ट करायचे. आणि अभ्यास करताना कधी-कधी होतं म्हणजे असं आज इच्छा नाहीये करायची, मोबाईल बघायची इच्छा होतीये, थोडंसं सगळ्यांनाच होतं ते. पण एकच ठेवायचं डोक्यात की आपल्याकडे एवढेच 25 दिवस आहे. आपल्याला पुढचे 4 वर्ष कुठं काढायचे ते आपल्या ह्या 25 दिवसांवर डिपेंड आहे. तेवढंच डोक्यात ठेवून अभ्यास करायचा आहे. आणि टाइम टेबल बनवताना असं म्हणजे हे करायचंय, आपण जेवढा टॉपिक ठरवलाय तो त्या दिवशी झालाच पाहिजे. कारण उद्या आपल्याला दुसरा टॉपिक करायचा आहे आणि मग उद्या आपण हा टॉपिक ठेवला की तो पुढचा जास्त पुढे लांबणार. त्याच्यामुळं जे ठरवलंय ते त्याच दिवशी झालं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. ट्राय ऑल क्वेश्चन्स ॲज देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ते आत्ताच सांगितलं मी सीईटी साठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर मग सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा.
ओके. कोणाला काही टाइम मॅनेजमेंटची शीट आलेली आहे त्याच्यामध्ये. हा तेच सांगितलं मी. टाइम मॅनेजमेंट म्हणजे एक्झाम्स मध्ये स्टार्टिंग पासूनच टाइम मॅनेजमेंटची सवय लावायची. जे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो ते सुरुवातीपासूनच टाइम लावून सॉल्व्ह करायचे, की नंतर आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार टाइम कव्हर करण्यासाठी. येस. सो गाईज, आता प्रणव, कॅन यू स्टॉप द स्क्रीन शेअरिंग? येस. सो जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील 1 to 1 विचारण्यासारखे, ओके, तर तुम्ही एकाने हँड रेज करू शकता. तुमचं कॉल म्हणजे तुमचं नाव घेतलं जाईल. यू कॅन आस्क युअर क्वेश्चन नाव. आपण हे सेशन शक्यतो जेवढं शॉर्ट घेता येईल तेवढं घेतोय. का? कारण तुमचा वेळही तेवढाच महत्वाचा आहे आणि हे इन्साइट्सही तेवढे महत्वाचे. म्हणजे जसं आता सिद्धीने सांगितलं की तिच्याकडून काय मिस झालं होतं की सिम्पल क्वेश्चन जे आहेत, ओके, ते राहून गेले. हार्ड क्वेश्चन्सला टाइम जास्त गेलाय आणि जेणेकरून कुठेतरी चान्सेस आहेत की नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे राहून जातात, किंवा मग जे सिम्पल क्वेश्चन आहेत त्यालाही टाइम पुरत नाही. सो या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विचारून क्लिअर करू शकता. सो एकेकाने आपला हँड रेज करा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर. सो आपण एकेकाचे क्वेश्चन्स घेऊयात and then after we can proceed further. Yeah guys, please, you can turn on your mic, raise your hands, and you can ask your questions. hello sir. Yes. आवाज येतोय सर, हिंदी में बोलूं? बोला आवाज येतोय. सर हिंदी में बोलूंगा तो चलेगा? हाँ, यू कैन, बोलिए, कोई प्रॉब्लम नहीं, हिंदी में बोलिए. सर मेरा क्वेश्चन सीईटी से रिलेटेड नहीं है, मेरा क्वेश्चन है 12th से रिलेटेड है. स्टार्टिंग जब होगी 12th की, ठीक है, तो यानी किस प्रकार से हमें सीईटी के पढ़ाई करनी चाहिए 12th के सिलेबस के साथ साथ, यानी कि अदर टाइप के कोई क्वेश्चंस आते या नहीं आते, ऐसा कुछ? ओके. सिद्दीक, कैन यू आंसर दिस क्वेश्चन? तुमचा माइक म्यूट आहे सिद्दीक. क्वेश्चन रिपीट कर परत. हाँ हेलो. हाँ दीदी, मैं बोल रहा हूँ कि अगर हम मैं भी 11th में हूँ, अब 12th में जाऊंगा. हाँ. तो यानी किस प्रकार से हमें स्टडी करनी चाहिए कि सीईटी में हमारा यानी स्टार्टिंग से ही हमारा उस कंसिस्टेंसी से पढ़ाई करते रहे और सीईटी में अच्छा स्कोर हम पाए. इसलिए आधी सीईटीला टॉपिक्स किती आहेत ते काढायचं. म्हणजे मराठी समझ में आती है या हिंदी में बात करूं? मराठी समझ आती है. हो. म्हणजे आपल्याला सीईटीला 11th चे किती टॉपिक्स आहेत आणि 12th चे किती टॉपिक्स आहेत ते काढायचं. मग बोर्डचा तर चालूच असतो आपला स्टडी. त्याच्याबरोबर सीईटीचे जे 11th चे टॉपिक्स आहेत ते कव्हर करत जायचे आणि 12th सोबत चालूच असते. 12th चे पण टॉपिक सोबत कव्हर करायचे. साइड बाय साइड 11th चे चालू ठेवायचे जे टॉपिक्स सीईटी साठी आहेत. थँक्यू मॅम, थँक्यू. Yes. Shreya, you can turn on your mic and ask the question. So, Yes. सर माझी कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि मी क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करते, पण ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर ते कॉन्फिडन्स येत नाहीये की मी करू शकेल सीईटी क्रॅक. ओके, नाईस क्वेश्चन. आणि सिद्धी प्लीज. कॉन्फिडन्स सगळ्यांना नसतोच, पण जेवढं आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढं होतं आपल्याकडून. ते आपल्याला वाटत नाही, पण ज्यावेळेस फायनल एक्झाम देतो ना आपण त्यावेळेस आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो की आपल्याकडून होणार आहे म्हणून. प्रॅक्टिस करत राहायची फक्त. आणि नाही, माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण जेव्हा ते फॉर्म्युला सोबत एमसीक्यू सॉल्व्ह येते माझं पूर्ण ब्लँक होऊन जातं की काय सोडवू याच्यामध्ये, ते पूर्ण काही आठवत नाही. प्रॅक्टिस याच्यासाठी जास्त. आपल्याला क्वेश्चनचे टाइप्स समजत नाही स्टार्टिंगला. म्हणजे जेव्हा आपल्याला हळूहळू टॉपिक क्वेश्चनचे टाइप्स समजत जातील, मग तेव्हा आपल्याला समजत जाईल की आता कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे. त्यासाठी क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं जास्त गरजेचं आहे. रोज जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय तो अनालिसिस करायचा.
आणि मग ते कोणता फॉर्म्युला कुठं कसा युज केलाय ते बघायचं. श्रेया, यात थोडंसं ऍड ऑन मी करतो. ओके, म्हणजे तुला थोडंसं सोपं जाईल, सिम्पल करून सांगतो. यात 2 गोष्टी तू करायला सुरुवात कर. ओके, फर्स्ट पॉइंट, कॉन्फिडन्स येत नाही यासाठी जे मला वाटतं प्रत्येक स्टुडंटनी अप्लाय करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा टेस्ट पेपर सोडवतात, फॉर एक्झाम्पल 2 मी फॉर्म्युले इथे सांगेल, स्वतः रिवॉर्ड करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल श्रेया, तू आज पीसीएमचा पेपर पूर्ण सोडवला, फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सोडवलायस, ओके, मॅथचा पेपर सोडवला, आणि त्याच्यामध्ये तू नंतर चेक केलं आणि असं कन्सिडर करू आपण की त्याच्यामध्ये तुला 70% आले. आज उद्या तू पुन्हा एक पेपर सोडवणार आहे, राईट? तर हे जेव्हा पेपर सोडवतीये तर आज 70% आले ना, स्वतःला एक रिवॉर्ड दे. रिवॉर्ड म्हणजे काय? इन द सेन्स तू जसं चॉकलेट खाऊ शकतेस, ओके, की बाबा नाही मला चांगलं आलं, 70% मार्क्स. आज समजा मी कन्सिडर करत की आज जर तू 5 वाली डेअरी मिल्क स्वतःला दिलेली आहे, ओके, सो तू त्याला काय प्लॅन करशील की उद्याचं माझं टार्गेट आहे की मला आहे ना 75% आणायचे, मेजर डिफरन्स नको, 75% आणायचे. आणि जर हे 75% आले, राईट, तर मी काय करेल, मी स्वतःला डेअरी मिल्क दिली होती एक 5 वाली, उद्या एक काम करेल, स्वतःलाच 10 वाली किटकॅट गिफ्ट करेल. याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स मिळतो. दुसरं जे सिद्धीने सांगितलं, जो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे काय, प्रत्येक क्वेश्चन पेपर 2दा सॉल्व्ह कर. आता हे तर झालं मॉरल सपोर्टसाठी की बाबा स्वतः आपण हॅपी ठेवण्यासाठी, कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. कॉन्फिडन्स बूस्ट कधी होईल? जेव्हा आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील, राईट? सो हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय गरजेचं आहे की आता टाइम कमी राहिला आहे आपल्याकडे, सो प्रत्येक पेपर जो म्हणलं तो पेपर 2दा सॉल्व्ह करण्यावर प्रयत्न कर. म्हणजे काय होईल की पहिल्यांदा तू काय केलं, एखादा क्वेश्चन आणलाय, कुठेतरी प्रॉब्लेम आलाय, तू सॉल्व्ह केला, नाही आला, त्यानंतर तू पुन्हा जे क्वेश्चन्स तुला नाही आलेत बिलकुल, ते क्वेश्चन अनालाइज कर. असं तर नाही होत ना की तेच क्वेश्चन्स येत नाहीत. फिजिक्स मध्ये आपण असं म्हणूयात की 10 न्यूमेरिकल एक्झाम्पल घेतोय, मी जस्ट पर्टिक्युलर नंबरवर कोणीही जाऊ नका, 10 न्यूमेरिकल्स आले, तर या 10 न्यूमेरिकल पैकी आपल्याला आले 2 नाही आलेत, मग ती 2 आपण त्या लेवलला पुन्हा एकदा बघूनही सॉल्व्ह करणार, प्लस न बघताही सॉल्व्ह करणार. सेम त्या टाईपचं न्यूमेरिकल. आणि जसं सिद्धीने सांगितलं की मगअप नका करू, समजून घ्या कन्सेप्ट आणि मग करा. त्यामुळे काय होईल की नेक्स्ट टाइम सेम टाईप ऑफ न्यूमेरिकल आलं, व्हॅल्यूज चेंज असल्या, तर तिथे काय होईल की या टाईपचं मी सॉल्व्ह केलेलं आहे, या टाईपचा फॉर्म्युला यूज करू, राईट? सो ही गोष्ट ट्राय कर, एक अनालाइज कर स्वतःवर, आणि एक फीडबॅक दे तुझं. नेक्स्ट सेशन जेव्हा आपलं होईल, ओके, तेव्हा एक फीडबॅक दे की सर मी ही गोष्ट 2 दिवस 3 दिवस ट्राय केली आणि याच्यामुळे मला असा असा फायदा झाला. आय एम डॅम शुअर अबाउट इट की याचा फायदा 100% तुला होईल. म्हणजे तू स्वतःतली इम्प्रुव्हमेंट चेक करू शकशील. ओके ओके सर, थँक्यू सर. आणि ना तुझे मार्क्स म्हणजे दररोजचे जे टेस्टचे मार्क्स येतात ते दररोज लिहून ठेवायचे आणि उद्याचं टार्गेट ठरवून ठेवायचं की उद्या मला याच्यात एवढे मार्क्स इम्प्रूव्ह करायचे. म्हणजे आता 100 उद्या ठरवायचं की उद्या 105 आले पाहिजे असं. मी माझा 12th कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण मग आता सीईटी साठी वेगळे कन्सेप्ट असतात की बुवा त्याच्यामध्ये डीप मध्ये जावं लागतं. त्याच्यासाठी मग क्लासेस करू किंवा कन्सेप्ट क्लिअर करू की फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करू? ज्या वेगळं काही नसतं सीईटी आणि बोर्ड्स. फक्त कसं असतं की बोर्ड्सला आपल्याला थेअरी जास्त करायला लागते आणि सीईटीला त्याचेच फॉर्म्युला आपले होतात फक्त. तर वेगळं जास्त काही करण्याची गरज नाहीये. जे शॉर्ट नोट्स बनव, फॉर्म्युले हे कर, म्हणजे सगळे फॉर्म्युलेच काढ सगळ्या लेसन मधले, आणि ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतर त्या कुठं अप्लाय होतात तेवढं फक्त बघ. थँक्यू. ध्रुव, यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. तुझा बऱ्याच वेळापासून हँड रेज आहे. मैं अभी 12th में गया हूँ, तो मेरा क्वेश्चन ये है कि मुझे मैथ्स, फिजिक्स और केमिस्ट्री को कम से कम दिन में कितना टाइम देना चाहिए तो मेरा लास्ट तक 12th होने तक सीईटी के एग्जाम के 1 महीने पहले तक मेरा प्रॉपर कवर हो जाए? त्याला थोडा कमी टाइम द्यायचा. जे जसं करंट चाललंय ना सोबत जो लेसन चालू आहे त्याचा सीईटी वेवनी पण स्टडी करायचा, बोर्डच्या आणि पण तयार करायचा.
यस ध्रुव, इसमें और एक छोटी और सी चीज मैथ्स के लिए कौन सी बुक रेफर करनी चाहिए? बुक अशा मी क्लासेसचेच केले होते माझ्या. है. ओके, ये चीज आप ध्रुव ग्रुप पे कनेक्टेड इंजीनियर्स के. यस, सो वहां पे रेगुलर नोट्स वगैरह एनरोलिंग सेम टाइप में वहां से भी कुछ चीजें हैं जो आप रेफर के लिए यूज कर सकते हो. अदर देन दैट आप एडमिन को एक मैसेज कर दीजिए, वो आपको कुछ प्रॉपर बुक जो है वो गाइड करेंगे. ओके, और वन मोर इम्पोर्टेंट थिंग, आपके जो क्लास के बुक्स है, मतलब जो भी क्लास नोट्स प्रोवाइड करता है, वो बुक इट इज बेटर फॉर रेफरेंस. और सबसे इम्पोर्टेंट चीज, टेक्स्ट बुक इट इज द बेस्ट बुक. आप जितनी ज्यादा आपकी टेक्स्ट बुक रेफर करोगे, उतने आपके मार्क्स इंक्रीज होने का चांस और ज्यादा रहेगा. ओके, श्रद्धा, यू कैन टर्न ऑन योर माइक एंड प्लीज आस्क यू. माझा क्लियर आता. ओके, हॅलो अभिषेक सर, माझा आवाज येतो? येस, हॅलो सर. वर्सेस पर्सेंटाइल सर, तर असं आहे संस्कृती जे पर्सेंटाइल जे तुमचा आवाज जो आहे ना तो डबल इको होतोय. एक डिव्हाइस बंद करा प्लीज, अँड देन यू कॅन कंटिन्यू. हॅलो, आता येतो? येस येस येस. तो संस्कृती तुझा जो क्वेश्चन आहे त्याला एक माझा असा रिप्लाय की जे मार्क वर्सेस पर्सेंटाइल असतात. प्रणव सर, प्रणव सॉरी टू ब्रेक यू. दुसऱ्या डिव्हाइस वरूनच कनेक्ट करा तुम्ही, म्हणजे हा डिव्हाइस एकदा माइक म्यूट करा, याचा आवाजाचा इश्यू. हॅलो, येस, तुमचा इको येतोय, दुसऱ्या डिव्हाइस वरून कनेक्ट करा प्लीज. आता संस्कृती, तुला येतोय आवाज किंवा गाईज आवाज येतोय प्रॉपरली? समजतंय? जर येत असेल तर तुमचा एक हे करा. येस येस. ओके, कंटिन्यू प्लीज प्रणव सर. क्वेश्चन आहे आणि जे मार्क वर्सेस पर्सेंटाइल असतं ते डे टू डे डिफर होतं. म्हणजे जशी शिफ्ट असते, शिफ्ट पॅटर्न मध्ये आपली एक्झाम चालतं आणि पर्सेंटाइल हे स्टुडंट्स वरती पण डिपेंड आहे. त्या टाइमला किती मुलं एक्झाम देतात, जो तो मुलगा त्या दिवशी टॉपला निघेल. म्हणजे असं पण होऊ शकतं काही शिफ्ट मध्ये 100 मार्कच टॉपरला मिळतील, काही शिफ्ट मध्ये 150 मिळतील. जर जो टॉपर राहील त्याला 100% दिल्या जातं. ओके, तो हा एक पर्सेंटाइल सिस्टीम जी असते की ऑन एन ऍव्हरेज तुमचा जर काही शिफ्ट मध्ये असं पण झालेलं आहे मागच्या वर्षी की त्या स्टुडंटला 120-130 मार्क पडले, पण त्याला 90 ते काही 95% आले. बट दुसऱ्या शिफ्ट मध्ये असताना त्या मुलाला त्याच मार्कांवरती 99% आले. ओके, तो त्याच्यामध्ये एक आणखी एक पॉइंट मी ऍड करेल की जी पर्सेंटाइल असतात. आता तुम्ही जर ऍव्हरेज मार्क तुम्हाला स्टेप साईड जर चालायचं असेल सीईटी मध्ये, तर तुम्ही ट्राय करा की तुम्हाला 140+ कसे स्कोअर करता येतील. 100+ स्टेप साईड असतं, बट मोस्ट स्टेप साईड ही 140+ स्कोअर असते की जेणेकरून तुम्हाला एक चांगला पर्सेंटाइल तिथे येईल. ओके, हा डाऊट क्लिअर आहे? मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देसाल प्लीज. सर, AI आणि CS चा कट ऑफ किती आहे? सीईटी वर ऍडमिशन होतं की जेईच मॅटर करते? तो जे कट ऑफ असतात ते कट ऑफ मी
असतात त्यांचे एआयचे कट ऑफ आणि सीएसचे कट ऑफ. जर सीएसचा कट ऑफ फॉर एक्झाम्पल 1000 रँकला असेल तर एआयचा कट ऑफ हा जास्तीत जास्त 11 जास्त डिफरन्स बघायला मिळत नाही. आणि ऑब्झर्व झालंय की जे मिड लेवल कॉलेजेस आहे तिथे सीएसच्या कट ऑफ नंतर आयटीचा कट ऑफ असायला पाहिजे. एक ऑब्झर्वेशन असतं दरवर्षीचं की सीएस पेक्षा थोडा कट ऑफ आयटीचा कमी असतो आणि त्यानंतर एआयचा कट ऑफ असतो. तो असं पण ऑब्झर्व झालंय की सीएस त्यानंतर डायरेक्टली एआयचा कट ऑफ आलेला आहे, आयटीचा कट ऑफ खाली गेले. तो ते कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं आणि त्याच्यासाठी ना तुम्ही जेव्हा तुमची एक्झाम संपत येते त्याची तेव्हा त्यासाठी सेपरेट सेशन पण घेतलं जाईल. आता जे ट्यूचं सेशन राहील ना ते आम्ही प्लॅन आउट करतो की पॅरेंट्स आणि स्टुडंट्सचा मिक्सर राहील. ते ऍडमिशन प्रोसेस राहील. खूप मुलांना डाऊट आहे ऍडमिशन प्रोसेस बद्दल आणि जेव्हा तुम्ही तुमची एक्झाम संपेल त्यावेळेस तुमचं डेडिकेटेड ऍडमिशन प्रोसेस साठी सेशन होईल आणि त्यामध्ये हा तुमचा डाऊट जो आहे ना ते प्रॉपरली क्लिअर केला जाईल. नेक्स्ट डाऊट प्लीज. मग जेईचे मार्क्स प्रेफर करतात का? येस, जेईचे मार्क 100% यूज होतात. 15% सीट त्या ज्या आपल्या असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व कॉलेजेसमध्ये त्या जेई साठी रिझर्वड आहे. ओके, त्याच्यामध्ये एक सेक्शन असं आहे की काही गव्हर्नमेंट कॉलेजेस, आता सीआयटी हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे बट हे कॉलेज आता काय 2-3 वर्षापासून एक प्रायव्हेट म्हणजे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे ते जेईचा स्कोअर घेते. ओके, तर जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे तिथं जेईचा स्कोअर अद्याप घेतला जात नाही. बट 90 ते 95% कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र हे जेईचा स्कोअर घेतात आणि 15% सीट त्याच्यासाठी रिझर्वड आहे. बट त्या जेईच्या स्कोअर मध्ये फक्त महाराष्ट्रातले मुलं नाही, जेईच्या स्कोअर वरती पूर्ण इंडियामधले मुलं इथे ऍडमिशन घेतात महाराष्ट्रामध्ये. तर तिथं पण तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला मिळतं. Yes, Shreya, you can ask your question. सर ड्रीम कॉलेज फिक्स है पर उस कॉलेज में फील्ड कौन सी ले वो फिक्स नहीं है. क्या फील्ड ले क्या नहीं. ओके, सो इस बारे में क्या है ना श्रेया, अभी तो आप मतलब मैं ये चीज स्टैंडर्डाइजली सजेस्ट करूंगा कि आप अभी आपके सीईटी पे फोकस कीजिए. जैसे ही आपका सीईटी का पेपर वगैरह हो जाता है, ओके, तब एनरोल इंजीनियर्स का काउंसलिंग स्टार्ट होता है और वहां पे ना हर साल हम लोग जो भी ब्रांचेस है उस ब्रांचेस की डिटेल शेयर करते हैं. मतलब इस ब्रांचेस में क्या क्या होता है, इसमें क्या काम है, इसमें कौन सी लेवल की पढ़ाई होती है, कि ये सब चीजें जो है ये सब चीजों को आपको थोरली इन डेप्थ आपको नॉलेज दिया जाता है. ओके, तो एट दैट टाइम आप डिसाइड कर सकते हो कि आपको कौन सी ब्रांच में जाना है. आपके पास में कंपैरिजन में एट दैट टाइम 3-4 ब्रांचेस मिनिमम रहेंगे, ये एश्योरिटी हम आपको देते हैं. बस क्या ये नहीं होना चाहिए कि मतलब आपको ब्रांच तब क्लियर हो गई लेकिन उस ब्रांच को एडमिशन लेने उतने परसेंटाइल आपको नहीं आए अच्छे कॉलेज के लिए. ओके, तो मैं मतलब ये जेन्युइनली अभी के टाइम पे तो ये सजेस्ट करूंगा कि आप 12th मतलब एमएसटी सीईटी का प्रॉपरली प्रिपरेशन कीजिए, वहां पे फोकस कीजिए. वी श्योर अबाउट इट कि हम आपको इसके बारे में डेप्थ इनसाइड नॉलेज देंगे. ओके, क्योंकि बहुत सारी ब्रांचेस है, हर एक ब्रांच का कुछ स्पेसिफिकेशन अलग है, उसके कुछ की पॉइंट्स अलग है, कुछ प्रोज अलग है, कुछ कॉन्स अलग है. तो हर चीज को अगर यहाँ पे हम एक्सप्लेन करेंगे तो फिर जो मेन फोकस है आज के सेशन का हमारा वो है एमएसटी सीईटी. अभी सबका मेन फोकस सीईटी है, उससे थोड़ा सा हम डिस्ट्रैक्ट हो जाएंगे. सो ये नहीं होने देना है हमें. वंस योर सीईटी इज कंप्लीटेड उसके लिए अलग से सेशन हो गया और हम ले लेंगे. ओके, Sakshi, you can ask your question. Can you please turn on your mic? Yes, Sakshi, तुम्ही माइक सुरू करू शकता आणि तुमचा क्वेश्चन विचारू शकता.
साक्षी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? गाईज स्टुडंट, माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत क्लिअरली? हो सर, तुमचा आवाज क्लिअर येतोय. येस येस, साक्षी विचारा तुम्ही, म्हणजे हॅलो. येस. चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही टाईप करून चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, तुमचा आन्सर मिळेल. गाईज तोपर्यंत जर बाकीच्या कोणाचा क्वेश्चन असेल, यू कॅन रेज युअर हँड और टाइप अ मेसेज इन चॅट बॉक्स. ओके, ऑलवेज वेलकम. एनरोल इंजीनियर्स की टीम तुम्हाला नेहमीच सपोर्ट करत राहणार है. ध्रुव, एनरोल इंजीनियर्स की टीम आप सभी स्टूडेंट को हमेशा सपोर्ट करते रहेगी. वाई? बिकॉज वी टारगेट, कि हमारा एक मोटो है कि जितने भी स्टूडेंट एनरोल इंजीनियर्स के साथ में डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्ट होते हैं, उनको उनका ड्रीम कॉलेज मिलना चाहिए. और उसके लिए जो जो एफर्ट्स लगेंगे, जो जो मेहनत लगेगी, ये सब एनरोल इंजीनियर्स की टीम हमेशा करेगी. आई थिंक आपको कोई अगर डाउट नहीं है तो हम रुकेंगे, बट बिफोर दैट, रुकने से पहले आपको आपके व्हाट्सएप ग्रुप पे यस, या यू कैन आस्क. फिजिक्सला किती टाइम पाहिजे इक्वेशन सोडायला? सिद्धी, कॅन यू प्लीज आन्सर दिस क्वेश्चन? एका क्वेश्चन साठी कमीत कमी 50 मिनिट्स, म्हणजे 1 मिनिट पण खूप होतो. 50 सेकंड, सॉरी, म्हणजे 1 मिनिट पण खूप जास्त होतो. सगळे क्वेश्चन्स कव्हर करायचे म्हणल्यावर 50 सेकंड्स टू 1 मिनिट. जे इझी असते ते फास्ट सोडल्यावर, जे हार्ड असते त्याला किती टाइम दिला पाहिजे? त्याला थोडंसं तुम्ही जास्त देऊ शकता. जे इझी आहे ते कमी टाइम मध्ये सॉल्व्ह केले तर थोडासा 1 मिनिट पेक्षा जास्त देऊ शकता, पण खूप पण देऊन बाकीचे मग कव्हर नाही होत, केमिस्ट्री आणि फिजिक्स दोन्ही. आणि कसं होतं की पेपर झाला ना, म्हणजे टाइम संपला की पेपर लगेच क्लोज होतो, मग आपल्याला ऑप्शन नाही राहत, क्वेश्चन सुटतात. मग केमिस्ट्री कसं थेरटिकल असतं, मग त्याला जास्त टाइम नाही लागत. मग केमिस्ट्रीचा थोडासा टाइम आपण इकडे फिजिक्स साठी यूज करू शकतो. ओके, सिद्धी, अजून एक क्वेश्चन आला चॅट बॉक्स मध्ये. आनंद नावाचा स्टुडंट आहे त्याचा. सर, माझे, कॅन यू प्लीज टर्न ऑफ युअर माइक? ओके, हा, तुम्हाला काय विचारायचं आहे का? ओके, सिद्धी, अजून एक क्वेश्चन आलाय आनंद नावाच्या स्टुडंटचा. सर, माझे काही फिजिक्सचे चॅप्टर नाही झाले आहेत, तर त्यांना मी सोडून देऊ की त्यांचा बेसिक क्वेश्चन्स करू? नाही, सोडून देऊन तर नाही चालणार. थोडंफार तरी केलं पाहिजे, म्हणजे बेसिक पण ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. आता अजून खूप टाइम आहे, 25 डेज आहेत, तर ते पूर्ण म्हणलं तरी होऊ शकतं, व्यवस्थित टाइम टेबल केला तर. असं म्हणजे काही वेळेस पेपरला गेल्यावर मग रिग्रेट होतं की हा करायला पाहिजे होतं, आपण रिग्रेट केलं पाहिजे नंतर. अजून थोडंसं ऍड ऑन करेल याच्यामध्ये. आपण वापरू शकतो एलिफंट. ओके, बेसिकली तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ओके, आणि एलिफंटला जर मेजर करायचं आपल्याला, जर हातांनी मेजर करायचं असं आपण म्हणूयात, राईट? ओके, तर आपण हाताने मेजर नाही करू शकणार एका हत्तीला, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? त्याच्यासाठी आपण हे करू शकतो की त्याचे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत, बॉडी पार्ट्स, जसं सोंड आहे त्याला मेजर केलं, लेग्स आहेत त्याला मेजर केलं, त्याच्यानंतर बॅक वगैरे जे आहे ते मेजर केलं. सो छोटे छोटे पार्ट्स मेजर केले. तसं सेम काही टॉपिक जे सुटलेले आहेत त्याच्यामध्येही प्रायोरिटी ठरवा की याचं वेटेज सीईटी मध्ये एवढं आहे, या टॉपिकचं वेटेज सीईटी मध्ये एवढं आहे, त्या टॉपिकचं वेटेज सीईटी मध्ये एवढं आहे, आणि त्यानुसार त्याला प्रेफरन्स द्या. ज्याचं वेटेज त्यातल्या त्यात जास्त त्याला पहिला प्रेफरन्स द्या प्रिपेअर करण्यासाठी. त्याला